वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये नेमके कोणते कोणते मुद्दे मांडण्यात आले तेच सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुकीत झालेल्या कथित अनियमिततेविरुद्ध याचिका दाखल केली होती। त्याच वेळी मुंबईचे रहिवासी चेतन चंद्रकांत अहिरे यांनी आरोप केला होता की 20 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 6 नंतर असामान्यपणे मोठ्या प्रमाणात मतदान झालं, जे निवडणूक प्रक्रियेतील अनियमिततेचे संकेत आहे। याचिकेमध्ये दावा करण्यात आला होता की संध्याकाळी 6 नंतर 75 लाखांहून अधिक मतदान करण्यात आलं। राज्यातील सर्व 288 विधानसभा जागांवर जाहीर झालेले निवडणूक निकाल रद्द करावेत अशी मागणी अहिरे यांनी न्यायालयाकडे केली होती। 90 पेक्षा जास्त विधानसभा जागांवर टाकलेल्या आणि मोजलेल्या मतांमध्ये तफावत असल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला होता। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवरून सातत्याने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत असतानाच मुंबई उच्च न्यायालयाने वेळ वाया गेला म्हणत निकालाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली। तथापि याचिकाकर्त्यांवर कोणताही दंड आकारण्यात आला नाहीये। तर दुसरीकडे राहुल गांधी यांनी सातत्याने महाराष्ट्र निवडणुकीत मॅच फिक्सिंग करण्यात आल्याचा आरोप केलाय। आता बिहारमध्ये सुद्धा असंच फिक्सिंग होईल, नंतर भाजप पराभूत होत असल्याचं दिसून येईल। निवडणूक आयोगाच्या वतीने ज्येष्ठ वकील आशुतोष कुंभकोणी म्हणालेत की याचिकाकर्त्याला संपूर्ण राज्याच्या निकालांना आव्हान देण्याचा अधिकार नाहीये। त्यांनी असंही सांगितलंय की याचिकाकर्त्याने कोणत्याही विजयी उमेदवाराला पक्ष बनवलं नाहीये। केंद्र सरकारच्या वतीने वकील उदय वारुंजेकर म्हणालेत की जर कोणाला निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप असेल तर लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत निवडणूक याचिका दाखल करावी लागेल, जी निकालाच्या 45 दिवसांच्या आत दाखल करावी। अहिरे यांनी रीट याचिका दाखल केलीये, ती देखील निर्धारित वेळेच्या बाहेर आहे। दरम्यान निवडणूक आयोगाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पत्र लिहिलंय आणि यामध्ये त्यांना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या हेराफेरीच्या आरोपांवर चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आलंय। राहुल गांधी यांनी 12 जून रोजी त्यांच्या निवासस्थानी टपालाने त्यांना हे पत्र पाठवण्यात आलं होतं आणि आयोगाने पत्रामध्ये असं म्हटलं आहे की भारतीय संसदेने पारित केलेल्या निवडणूक कायद्यानुसार, त्यांच्या नियमानुसार आणि वेळोवेळी निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार देशात निवडणुका अतिशय काटेकोरपणे घेतल्या जातात। न्यायाधीश GS कुलकर्णी आणि आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने म्हटलंय की या याचिकेमध्ये कोणताही ठोस आधार नाहीये। अशा परिस्थितीत आम्ही ती फेटाळतो। निवडणूक संध्याकाळी 6 नंतर 75 लाखांहून अधिक मतदान झाल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता। यासोबतच निवडणूक प्रक्रिया बेकायदेशीर घोषित करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली होती। त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये नेमके ते काय म्हणाले आहेत ते पाहूया। की आपण मागितलेली माहिती ही उपलब्ध नाही। जी माहिती मागितली होती ती म्हणजे एकदा वेळ संपल्यानंतर मतदान करायचं असेल तर स्लिप वाटल्या जातात। इलेक्शन कमिशनच्याच प्रेस नोटवरनं 6.80 एवढं मतदान झालेलं आहे। हे एवढं मतदान जे आहे ते 76 लाख मतदान होतं। तेव्हा त्या संदर्भातल्या स्लिप्स आहेत का ते सांगा। दुसरं जे आहे रिटर्निंग ऑफिसर आणि प्रिसाइडिंग ऑफिसर या दोघांना हे इलेक्शन फ्री आणि फेअर झालेलं आहे की नाही हे इलेक्शन कमिशनला तपासण्यासाठी त्यांनी नियमावली केल्यात, त्यांनी डायरेक्शन दिलेले आहेत आणि त्यांनी त्या संदर्भातला कायदाही केलेला आहे। हे सगळं बंधनकारक आहे। तेव्हा रिटर्निंग ऑफिसरनी माहिती दिलेली आहे का, पोलिंग प्रिसाइडिंग ऑफिसरनी माहिती दिलेली आहे का, तर त्याचं उत्तर जे आहे ते नाही असं आलेलं आहे।
की आमच्याकडे हा कुठलाही रेकॉर्ड उपलब्ध नाही. असं उत्तर आल्यानंतर मुंबईच्या अध्यक्षाच्या वतीने म्हणजे चेतन आयरे यांच्या वतीने आम्ही पिटिशन दाखल केलं. पिटिशन दाखल करताना हे सगळे मुद्दे त्या ठिकाणी मांडले आणि आमची मुख्य प्रिपेअर जी आहे ती की आपण इलेक्शन कमिशनला डायरेक्ट करा की जे कायदेशीर बंधनं आहेत की ज्याच्यामध्ये ॲनेक्शर 46, ॲनेक्शर 44, ॲनेक्शर 57 हे जे ॲनेक्शर्स आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहेत की ज्याच्यामध्ये सगळी माहिती असताना येते. ते आपण ह्यांना आम्हाला द्यायला सांगा. ही आमची मुख्य प्रेयर आहे. निवडणुकांचा मुद्दा खरं तर अजून काही दिवसांपासून गाजतोच आहे. निवडणुका होऊन बरेच दिवस उलटल्यानंतर त्याच्या निकालावर आता चर्चा होताना पाहायला मिळते. राहुल गांधी यांनी काही मुद्दे उपस्थित केले, काही प्रश्न उपस्थित केलेत. त्यावर नंतर भारतीय निवडणूक आयोगाकडून त्यांना उत्तर सुद्धा देण्यात आलं होतं. पण तरी सुद्धा ही निवडणूक प्रक्रिया कुठेतरी बेकायदेशीररित्या करण्यात आली होती असं अनेकांचं म्हणणं आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? खरंच निवडणूक बेकायदेशीररित्या घेतली गेली का? त्याचे निकाल सुद्धा बेकायदेशीर होते का? याबद्दलची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र. धन्यवाद.